नमस्कार, मी अमोल. मी आहे आता बँगलोर सेंट्रल बस स्टँड मॅजेस्टिक. आजचा विषय असा आहे की ही बघा, ही आहे त्यांची KSRTCची अंबारी गाडी. ही चालते पुणे बँगलोर. तशी अजून एक आपली मुंबई बँगलोर आहे त्यांची. जवळपास 3 ते 4 गाड्या चालतात त्यांच्या. आणि आता यांनी बेळगाव नाशिक, बेळगाव शिर्डी, बेळगाव औरंगाबाद मेन रूटवरती यांनी अशा अंबारी आणि ऐरावत छान छान गाड्या सुरू केल्या. गाडी बघा तुम्ही कशी आहे. आणि नुसत्या गाड्या घेऊन फायदा नाही, तर त्या जपल्या पाहिजेत. ड्रायव्हर लोक बघा, इथे मी मगाशी बघितलं कल्याण कर्नाटकाच्या गुलबर्गा वगैरे साईडला चालतात गाड्या बँगलोरून. स्वतः गाडी धुवून वगैरे एवढ्या छान गाड्या आहेत. आणि गाड्यांची किंमत किती आहे किंवा पर सीटचे पैसे किती आहेत त्याच्यापेक्षा पण जास्त की आता ही गाडी जर महाराष्ट्रात आली पुण्यामध्ये, आपसुकच नजर लागेल लोकांची. एवढी छान गाडी आहे ही बघा. लांबून दाखवतो म्हणजे तुम्हाला बरं वाटेल जरा. हे बघा. तर मला खंत ह्याच गोष्टीची आहे आणि माझी विनंती आहे महाराष्ट्र शासनाला, परिवहन मंडळाला आणि मुख्य करून नवीन गव्हर्नमेंट आपलं परत एकदा स्थापन झालं आहे त्यांना, की थोडी जरी असेल जनाची ना मनाची, तर मुंबई बँगलोरला सरळ टू सरळ कोणत्याही बसस्टँडला आधीमध्ये न जाता हायवे टू हायवे कमीत कमी 2 गाड्या चालू कराव्यात. म्हणजे कमीत कमी मला असं वाटतं 2 गाड्या ज्या मुंबई आणि बँगलोरला जॉईन करतील किंवा पुणे आणि बँगलोरला. आणि गाड्या अशा पाहिजे जेणेकरून तुम्ही कुठल्या तरी राज्यामध्ये आपल्या गाड्या पाठवताय आणि त्या गाड्या अशा एक साईडने झुकलेल्या, पाटा तुटलेल्या, खरमाड्या गाड्या, आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या राज्याचं नाव कितपत मोठं करताय हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर मला असं वाटतं, माझी नम्र विनंती आहे की ही बघा, ही पुण्याची गाडी आहे. अशा गाड्या आपण आपल्या राज्याला लावल्या पाहिजेत. इथे बघा 3 गाड्या आहेत. हे कल्याण रत्न आहेत. ह्या बँगलोर ते काय बोलतात त्याला, गुलबर्गापर्यंत चालतं. तर पुन्हा एकदा नम्र विनंती सरकारला की अशा 2 गाड्या द्या. खूप चांगलं होईल आमचं. आम्ही जे मुंबईतून किंवा पुण्या भागातून किंवा महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमधून एवढ्या लांब कामाला आलेले जी लोक आहेत त्यांना एक स्वतःचा एक आत्मविश्वास वाटेल आणि त्यांना पण 2 पैसे जास्त खर्च करून प्रवास करतील आणि आपल्या एक अभिमान असेल की बाबा आम्ही आमच्या राज्याच्या गाडीतून प्रवास करतो. धन्यवाद. एवढीच विनंती.